ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। अकोला महानगर पालिका चुनावों के मद्देनजर प्रभाग 14 शिवड़ी मलकापुर में शनिवार को बदल हवा तो चेहरा नया नामक जन संवाद कार्यक्रम आयोजित हुआ। कड़ाके की ठंड के बावजूद बड़ी संख्या में नागरिक, राजनीतिक दलों के उम्मीदवार और स्थानीय कार्यकर्ता कार्यक्रम में मौजूद रहे। कार्यक्रम में विरोधियों ने सत्ताधारी प्रतिनिधियों पर आरोप लगाया कि पिछले कार्यकाल में प्रभाग का कोई ठोस विकास नहीं हुआ। उनका कहना था कि सड़कों की हालत खराब, ड्रेनेज व्यवस्था ठप, पानी की सप्लाई अनियमित और स्वच्छता व्यवस्था अस्त व्यस्त है। नागरिकों ने मीडिया के सामने नाराजगी जताई और कहा कि चुनाव आते ही वादे शुरू हो जाते हैं, लेकिन जमीन पर कोई सुधार नहीं होता। विरोधी दलों में वंचित बहुजन अघाड़ी, AIMIM, कांग्रेस और शिवसेना के प्रतिनिधि शामिल थे। उन्होंने कहा कि सत्ताधारी प्रतिनिधियों ने सिर्फ अपनी राजनीतिक छवि चमकाने पर ध्यान दिया, लेकिन प्रभाग की जनता की समस्याओं को नजरअंदाज किया। भाजपा नेताओं से संपर्क करने की कोशिश की गई, लेकिन किसी ने भी कॉल रिसीव नहीं किया, जिससे सत्ताधारी पक्ष की प्रतिक्रिया नहीं मिल सकी। प्रभाग 14 शिवड़ी मलकापुर के लोगों में बढ़ती असंतुष्टि साफ संकेत दे रही है कि इस बार जनता बदलाव चाहती है। चुनाव के नजदीक आते ही राजनीतिक तापमान और बढ़ने की संभावना है। आपण आहोत प्रभाग क्रमांक 14 शिवणी मलकापूर या ठिकाणी प्रवीणचा कट्टा चाय पे चर्चा या विशेष कार्यक्रमाअंतर्गत जे काही इच्छुक उमेदवार आहेत प्रभागातील किंवा जे काही सामान्य नागरिकसुद्धा या कार्यक्रमात जोडलेले गेले आहोत। अकोला महानगरपालिकेच्या जे रणधुमाळी आहे त्या संदर्भात या विशेष कार्यक्रमाचे आपण आयोजन केलेलं आहे। त्या संदर्भातच जे इच्छुक उमेदवार आहेत व जे स्थानिक नागरिक आहेत यासोबत यांच्याशी आपण थेट चर्चा करूया। ताई, या प्रभागामध्ये जे रणधुमाळी आता महानगरपालिकेचे आहे त्या संदर्भात एक नागरिक म्हणून किंवा या प्रभागाच्या प्रमुख म्हणून आपलं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं, मी मंदाताई शामराव शिरसाट, महानगरपालिका प्रभाग क्रमांक 14 येथून बोलत आहे। एक नागरिक म्हणून महिलांच्या बाबतीतले प्रश्न असतील ते काही सुटलेले नाहीत, तर महिलांच्या बाबतीतले प्रश्न सुटले पाहिजेत। महिलांच्या संदर्भातले कुठले प्रश्न नेमके प्रमुख कुठले? प्रमुख आरोग्य विषयातले असतील किंवा आणखी इतरही असतील, तर बरेचसे प्रश्न आहेत महिलांचे, आरोग्याचे आहेत, सक्षमीकरणाचे आहेत, तर घरकुलाच्या बाबतीतले आहेत, रस्त्याविषयीचे आहेत, नाल्याविषयीचे आहेत, बरेचसे प्रश्न अधुरे आहेत। म्हणजे जे विद्यमान काही जे काही म्हणजे नगरसेवक होते, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की काही विकासात्मक काही कामं झालेच नाही या प्रभागामध्ये, या संदर्भात असा आपला आरोप आहे का? हो, माझा असा आरोप आहे की विकासात्मक जो विकास व्हायला पाहिजे तो झालेला नाही आहे। आणि मी जिथे जिथे समजा जाऊन बघितलं तिथं नाल्याचे प्रश्न असतील, गटार असतील, रस्त्याचे असतील, ते सगळे अधुरे राहिलेले आहेत। आणि बरेचशा लोकांचे घरकुलमध्ये जे यायला पाहिजे ते लोक आलेले नाही आहेत। आणि बरेचसे लोक असे नाराजसुद्धा आहेत की बा घरकुलमध्ये आमचं नाव नाही, घरकुलमध्ये आम्हाला घरकुल मिळत नाही, आमच्या नाल्या असतील ते नाल्या स्वच्छ होत नाहीत, आमचा कचरा इथं पडलेला दिसतो, कुठेही रस्त्यानं जा तुम्हाला कचरा दिसणार आहे शिवणी प्रभाग 14मध्ये। तर हे प्रश्न खूप याच्यापेक्षा भयंकर प्रश्न आहेत, पण एक महिला म्हणून महिला सक्षमीकरणाचा प्रश्न मी हातात घेऊन उभी आहे। महिला सक्षमीकरण व्हावे या संदर्भात त्यांनी आपले मत मांडले। ताई, काय अजून महिला म्हणून आपलं महिलांच्या संदर्भात आपला काय विषय आहे? सर्वप्रथम मी सर्वांना जय भीम करते आणि मी वंचित बहुजन सौ संगीता श्याम खंडारे, पूर्व संघटक, मी या पक्षाच्या वतीने मी हे जाहीर करते की जेही कामं 2017पासून नगरसेवक झाले त्यांनी कोणतंही काम केलं नाही। पक्षाची महिला नगरसेविका होती, ती आजपर्यंत लोकांपर्यंत पोहोचली नाही। मी सर्वप्रथम हे विनंती करते पक्षाच्या वतीने की आज 2024मध्ये जे मतदान होईल ते वंचितची महिला राहिली पाहिजे, हेच विनंती करते आणि थांबते। या ठिकाणी ताईंचे असे म्हणणं आहे की बा त्या वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या आहेत की पक्षाचेच उमेदवार निवडून आले पाहिजे, हे त्यांची भूमिका आहे। या ठिकाणी अनेक पक्षांचे लोक जोडले आहेत। या ठिकाणी MIMचे नाशिर भाई म्हणून आहेत। नाशिर भाई, क्या अपने प्रभाग का क्या रहेगा निवडणूक के संदर्भ, आपका पक्ष का हिशोब?
हमारा निवडणूक का संदर्भ में ऐसा है कि हमारे यूसुफ पंजानी साहब आए के गए अभी, उन्होंने ये दिए सूचना दी है कि अपने को इलेक्शन की तैयारी करो और प्रभाग में 14 में चारों भी उम्मीदवार पैनल का पैनल इलेक्शन लड़ने वाला है। और यहाँ पे ऐसे हालात है कि मुस्लिम बस्तियों में आज काम नहीं हो रहा है। सीमेंट के रोडों पे रोड बन रहे हैं, जहाँ रोडों की ज़रूरत है वहाँ रोड नहीं बन रहे हैं। नालिया की मुस्लिम बस्तियों में बस सफाई नहीं हो रही है, पानी स्वच्छ नहीं मिल रहा है, लोगों के लिए बहुत परेशानी जा रही है। इसलिए MIM ये बारी में चुनाव में इलेक्शन लढणे वाली आहे। MIMच्या वतीने त्यांनी सांगितले की बुवा आमचेसुद्धा या महानगरपालिकेमध्ये निवडणुकीच्या वेळेस उमेदवार उभे राहतील। त्याच अनुषंगाने अजून काही आपले कार्यकर्ते आहेत। काय दादा आपलं या येणारं जे इलेक्शन आहेत महानगरपालिकेचे, आपली काय भूमिका असणार या संदर्भात? आमची हीच भूमिका राहील। आम्ही वंचित बहुजन आघाडीचे मतदार आहोत। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जे 4 उमेदवार या ठिकाणी आम्हाला प्रभागामध्ये देतील, आम्ही इमान इतबारे त्या लोकांचे कामं करू। आणि ज्या लोकांनी मागच्या वेळेस BJPला सहकार्य करून या ठिकाणी BJP निवडून आणली आणि त्या लोकांच्या सहकार्यामुळे ते लोक या ठिकाणी काम करू शकले नाहीत, तर आम्ही पक्षाला ही मागणी करीन की ज्या लोकांनी BJPच्या उमेदवाराला सहकार्य केलं अगोदर त्या लोकांना उमेदवारी या ठिकाणी देऊ नका। खरोखर जे वंचित बहुजन आघाडीशी एक निष्ठा आहेत त्याच लोकांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात यावी। आणि या मतदारसंघामध्ये म्हणजेच वार्ड क्रमांक 14मध्ये BJP असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल किंवा इतर पक्ष असतील, या पक्षाला फक्त आणि फक्त या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच रोखू शकते। तर मी माझ्या पक्षाला विनंती करेल की त्यांनी योग्य उमेदवार या ठिकाणी द्यावेत आणि या ठिकाणी राहिलेला विकास हा वंचित बहुजन आघाडीकडून करून घेण्यात यावा। या ठिकाणी अजून याच अनुषंगाने एक प्रश्न आपणास विचारतो की आता वंचित बहुजन आघाडीकडून अनेक इच्छुक उमेदवार आहेत। जर अनपेक्षितपणे काही उमेदवारांचे किंवा इच्छुक उमेदवाराचे समजा जर काही तिकीट कापले गेले तर त्यावेळेस आपली भूमिका काय असेल? मी तर अगोदरच बोललो की ज्या लोकांनी ज्यावेळेस त्यांच्या उमेदवाऱ्या कटल्या म्हणजे 2017मध्ये त्या लोकांनी BJPला सहकार्य केलं। आताचं बोलतो नाही, आताचं मी तेच बोलणार की ज्या लोकांनी सहकार्य केलं त्याच लोकांची उमेदवारी या ठिकाणी कटतील आणि जे लोक खरोखर इमान इतबारे वंचित बहुजन आघाडीशी होते त्या लोकांना उमेदवारी भेटेल आणि त्या लोकांचं आम्ही इमान इतबारे काम करू म्हणजे करू। इथली जे दलित वस्ती असेल, मुस्लिम वस्ती असेल, या वस्तीमध्ये तुम्ही जाऊन पहा, BJPच्या कोणत्याच नगरसेवकांनी, शिवसेनेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी काम केलेलं नाही। तर मी इथल्या मतदारांना विनंती करेल की त्यांनी जास्तीत जास्त मतं हे फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीलाच देऊन त्यांना विजयी करण्यात यावं। या ठिकाणी विकास कामं प्रभागामध्ये झाले नाही असे म्हणणे आहे। या ठिकाणी अजून आपण काही चर्चा करूया। सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी अपन प्रभाग के अनुसार अभी जो इलेक्शन होने वाले हैं, क्या आपका योगदान रहेगा, क्या कि आपकी भूमिका क्या रहेगी? सर्वात प्रथम तर मी हे सांगू इच्छितो का हे जे गाव होतं हे हद्दवाडीमध्ये आलेलं आहे आणि हद्दवाडीमध्ये असताना या गावाचं सर्वात मोठं जे नुकसान झालं ते म्हणजे टॅक्सवाढीचं झालं। ग्रामपंचायत असताना खूप कमी टॅक्स होतं, आता एवढं गब्बर टॅक्स झालं की सर्वसामान्य जो मजूर MIDCमध्ये जाते त्यांना हा टॅक्स भरणं म्हणजे सोयीचं नाही आहे। एक ते मुद्दा झाला। दुसरं, लोकांना पाहून अतल्या सत्तेधारींनी विकास केलं। एक्झाम्पली जे कित्येक वर्षापासून राहतात त्यांच्या भागाचा विकास नाही, रोड नाही, नाली नाही आहे आणि पक्षपात केलेला आहे। ते खास करून अल्पसंख्याकवर जे वंचित बहुजन आघाडीचे जे मतदार आहेत त्यांच्यावर ते झालेला अन्याय आहे आणि खूप समस्या हद्दवाडीचा आहे। तुम्ही पाहता किती ट्रॅफिक आहे। 10-8 दिवस 15 दिवस महिना पहिले मेन रोडवरचे खड्डे बुजवले गेले, तुमच्याच न्यूजच्या माध्यमातून त्याची न्यूज गेलेली आणि त्याचं श्रेय पण तुम्हालाच जातो कारण की तुमच्यासारखी मीडिया आहे। त्यामुळे खूप काही आहे। राहिलं विषय निवडणुकीचा तर वंचित बहुजन आघाडी हे खूप मजबूत आहे। मजबूत असल्यानंतर जे पक्ष उमेदवार देणार आम्ही निष्ठेनं मागच्या वेळी काम केलं, यावेळी करू आणि पुढे पण भविष्यात वंचित बहुजन आघाडीचा झेंडा निश्चितपणे विजय होणार हे आम्हाला खात्री आहे। या ठिकाणी नागरिकांचे असे पण म्हणणे आहे की बा जेव्हापासून महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ही वाढ झाली, अतिशय अव्वाच्या सव्वा हे टॅक्स महानगरपालिकेने आकारण्यात म्हणजे लावण्यात आले असून इथं प्रस्थापित कुठल्याही त्या संदर्भात आवाज उठवला नाही। या ठिकाणी अजून काही आपण बोला, अजून काय मुद्दा? अजून एक असा मुद्दा आहे का युवक आहे। ग्रामपंचायत असताना खूप मोठे ओपन पेस होते आणि शासकीय जागा घेतले, क्रीडांगण नाही आहे, कोणतं पार्क नाही आहे जे महानगरपालिकेनं उभं केलं पाहिजे, कोणतं पार्क नाही आहे, सीनियर सिटीजनसाठी कोणतं वॉकिंग
नाही आहे, कोणती ओपन जिम नाही आहे. जे महानगरपालिकेनं बेसिस जे विकास केलं पाहिजे तो विकासच केला नाही आहे. म्हणून अतल्या जनतेनं संपूर्णपणे ठाम आहे निश्चित केलं की यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जे पक्ष उमेदवार देणार आहे 100% ते निवडून येतील. या ठिकाणी पुनश्च एक त्यांनी एक नवीन मुद्दा उपस्थित केला की बा जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचे वॉकिंग टॉकिंग म्हणजे वॉकचं जे काही असतात किंवा त्यांच्यासाठी जे विशेष सुविधा असतात त्या झालेल्या नाहीत. या ठिकाणी अजून आपण विचारूया आशिष सोने आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. या निवडणुकीच्या संदर्भात आपलं काय मत आहे? मत असं आहे की माझा परिचय देतो पहिले. मी आशिष सोनवणे, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सचिव. आणि आपल्या गावामध्ये मी म्हणजे पहिल्यांदाच उभा राहणार आहे. मी शहर बॉडीमध्ये काम करतो सचिव म्हणून काँग्रेसच्या. आणि मी पण खूप कामं केले जवळपास इथं 4-5 वर्षापासून. मी पण सामाजिक वर्क, कॅम्प्स वगैरे भरपूर काही केलेलं आहे. आणि मला पण असं दिसते की प्रत्येक गल्लोगल्ली आता माझे मित्रमंडळी आहेत, सहकारी मित्र आहेत, बऱ्याच ठिकाणी म्हणजे विकास हा झालेला नाही आहे. म्हणजे रोड वगैरे तर भरपूर राहिलेले आहेत. कारण बऱ्याच लोकांच्या आम्ही या कार्यामध्ये काम करतो तर कॉल येतच राहतात लोकांची की बा इथं असं हे नाही ते नाही, नाल्याचे वगैरे समस्या, कचऱ्याच्या, बरोबर आहे. आणि मेन सगळ्यात मोठं जसं जाकीरबाईंनी जे सांगितलं की इथं क्रीडांगण नाही, हे तर अत्यंत आवश्यकच आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त हे आता जेवढे एज्युकेशन करणारे मुलं आहेत यांच्यासाठी एक मोठं सार्वजनिक वाचनालय असलं पाहिजे. ना की म्हणजे असं पर्सनली नसलं पाहिजे कुठल्या संस्थेवर, सार्वजनिक मोठं एक वाचनालय असलं पाहिजे जेणेकरून जेवढे आपले मुलं आहेत त्यांना एज्युकेशन चांगलं मिळालं पाहिजे, बरोबर आहे. आणि सगळ्यात एक आनंदाची गोष्ट अशी सांगतो आणि आम्हाला गर्व पण आहे सांगण्यासाठी की आमचे जे काँग्रेसचे आमदार आहेत पश्चिमचे, साजिदभाई पठाण, हे महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेता होते. आणि साजिदबाईंनी आज जे आमदार झालेले आहेत ते टॅक्सच्या मुद्द्यावर जे ते भांडत होते आपल्या महानगरपालिका सभागृहामध्ये, हे लोकांना सांगून लोकांच्या पर्यंत हे पूर्ण त्यांनी मेसेज पोहोचवला की BJPनी काय केलं काय नाही, की कसा भ्रष्टाचार केला, किती पुलाचे भ्रष्टाचार केले, बरोबर आहे. त्याच्यामुळे साजिदबाई हे आमदार फक्त टॅक्सच्या मुद्द्यावर आलेले आहेत. त्यांना हिंदू वोटिंग पण झालेलं आहे, दलित पण झालेलं आहे. आणि येत्या काळात ते पण एक चांगला चेहरा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे काँग्रेसचं पॅनल उभं करून आम्ही आमची इथं निवडणूक महानगरपालिकेसाठी लढणार आहे. या ठिकाणी काँग्रेसची आणि इथे जेवढे पण इच्छुक उमेदवार यांना सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. या ठिकाणी एक काँग्रेसचं प्रतिनिधी म्हणून त्यांनीसुद्धा सांगितलं की आमची बी भक्कम बाजू या प्रभागात आहे, ते सुद्धा पॅनल टाकण्याच्या तयारीत आहे. या ठिकाणी अजून काही प्रश्न विचारूयात. सामाजिक कार्यकर्ते आहेत डॉक्टर खाडे म्हणून, यांचेसुद्धा आपण या निवडणुकीच्या अनुषंगानं किंवा या गावचा एक नागरिक म्हणून त्यांचीसुद्धा आपण मत जाणून घ्यावं. काय डॉक्टर साहेब आपलं या निवडणुकीच्या संदर्भात आपलं काय मत राहील? प्रथम जे इलेक्शन होतं आहे किंवा हे जे मतदान होत आहे या ठिकाणी सगळ्याच स्वतंत्र या दृष्टीतून सगळे उभे राहू शकतात, त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन. आणि दुसरं असं की पूर्वीपेक्षा जी गर्दी वाढली आहे त्या गर्दीत उमेदवार भरपूर असतीलही तो त्यांचा हक्क आहे. पण माझं असं मत आहे की आम्ही मतदार या नात्याने, मी सामाजिक कार्यकर्त्यानंतर पण मतदार या नात्याने माझा एक विनंती असेल की जो उमेदवार टॅक्स वाढीला विरोध करेल त्याच्याशी आम्ही सोबत आहोत. एक दुसरं म्हणजे की वैद्यकीय सेवा इथं जाग्यावर उपलब्ध होतील, आम्ही त्याच्यासोबत आहोत. आणि भविष्यात ही सरकारची जी नादी चालती आहे, जे संविधानाविरोधी जी आज काम करते आहे, ते संविधानासाठी अगर त्यांचा पक्ष अगर त्याच्या विरोधात अगर जात असेल तसं त्या पक्षाची लढा घेण्याची त्याची ताकद असली पाहिजे, हे माझं मत आहे. त्याच्यानंतर भविष्यात पूर्ण गावामध्ये आज नाही उद्या स्मार्ट मीटर लागणार आहेत. त्या स्मार्ट मीटरच्या संदर्भातसुद्धा त्यांनी आमचा आवाज म्हणून, आमचं नेतृत्व म्हणून त्यांनी आवाज उठवला पाहिजे असं माझं मत आहे. आणि ज्या ठिकाणी या ठिकाणी सगळे उमेदवार आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आणि विनंतीसुद्धा आहे की या ठिकाणी कार्य करत असताना अगर भेदभाव होत नसेल, मग घरकुल असेल किंवा एखादं दवाखान्याचं काम असेल किंवा जात आणि पात असेल. आता मी बघितलं, मी 14 वार्ड क्रमांक 14मध्ये राहतो. पूर्वी आम्ही ग्रामपंचायतमध्ये असताना त्यावेळेसही आम्ही पनौतीसारखे जगत आहोत. 14मध्ये कोणत्याही प्रकारचा आतापर्यंत कोणताही सुधार झालेला नाही. आणि मागच्या आठवड्याला भूमिपूजन झालं आणि जैसे थे राम नाम सत्य है, हम बोलो हम चलो असं झालेलं आहे. तर भविष्यात असं होऊ नये म्हणून सगळ्यांच्या समोर मी बोलतो की प्रत्येकाला जे मी मुद्दे उपस्थित केलेले आहेत याच्यावर जो आम्हाला पूर्ण सहकार्य करेल
वार्ड क्रमांक 14मधून मी त्याला माझ्या 213 मताची गॅरंटी देतो. हे माझं अभिवचन. थँक्यू. या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ता नसून त्यांचं असं म्हणणं आहे की एक मतदार म्हणून माझं असं मत आहे की बा या प्रभागात जो कोणी हद्दवाढीनंतर जो काही आवाजचा सव्वा जो टॅक्स वाढलेला आहे त्या संदर्भात जो कोणी पुढाकार घेऊन त्या गोष्टी करील तर त्यांचं असं म्हणजे मत आहे की आम्ही त्यांच्याशी ठामपणे उभं राहू. त्याचप्रमाणे हे सुद्धा सांगितलं आहे की या निवडणुकीच्या तोंडावर अनेक ठिकाणी भूमिपूजनाचे कामं झाले, ते फक्त या निवडणुकीच्या अनुषंगानेच झाले, बाकी परिस्थिती जैशी तेच आहे. या ठिकाणी अजून आपण काही क्रमांक 14मधील नागरिक खळेसाहेब यांनी प्रश्न उपस्थित केला की बा जे दरवाढीच्या विरोधात या ठिकाणी उमेदवार आवाज उठवतील त्यांच्या पाठीशी आम्ही राहू. तर मी खळेसाहेबांना सांगू इच्छितो की महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस दरवाढी करण्यात आली त्यावेळेस फक्त आणि फक्त दरवाढीच्या विरोधात प्रकाश आंबेडकर उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनीच मोर्चा त्या ठिकाणी काढला होता. मी त्यांना आवर्जून सांगू इच्छितो. काय म्हणणं आहे आपलं? मी संगीता श्याम खंडारे, वंचित बहुजन आघाडी. मी माझं म्हणणं महानगरपालिकेवर बोलणार आहे. वंचित बहुजन आघाडीमध्ये काहीच महिला सक्षम आहेत. सक्षम असून महिला आघाडीत काही तिकीटं असे आहेत की जे घरातल्या महिला आहेत ते बाहेर निघत आहेत. त्याकरिता मी विनंती करते की जे महिला आघाडीमध्ये काम करतात महिला त्यांनाच न्याय देतील बाळासाहेब. मी एवढीच विनंती करते आणि थांबते. या ठिकाणी आपण मगाशी मुद्दा उपस्थित केला की बा इच्छुक महिलामध्ये इथं कोणी दिसत नाही, या संदर्भात काय? इच्छुक महिला नाही, जे आतापर्यंत निवडून आलेले नगरसेवक आहेत, ज्यांच्या महिला म्हणून नगरसेवक झालेले आहेत, ते नगरसेवक महिला आम्ही कधी बघितल्याच नाही, पाहायला कधी मिळाल्याच नाही. आमचे जे नागरिकांचे प्रश्न असतात, जे महिलांचे प्रश्न असतात, ते आम्ही त्या पुरुषांना सांगावे का महिलांशी बोलावं? महिला का बरं दिसत नाहीत? नगरसेवक महिला जर कोणीही निवडून येत असेल तर ते महिलाच बाहेर दिसायला पाहिजे. ते महिला ग्राउंड लेवलवर काम करणारी पाहिजे, सामान्य माणसांचे प्रश्न घेऊन चालणारी पाहिजे, सामान्य माणसाचे प्रश्न सोडवणारी पाहिजे. सामान्य माणसांचे प्रश्न रस्त्याने चालताना काय अडथळे असतात, कसा रस्ता आहे हे बघणारी पाहिजे, ना की गाडीतून फिरणारी पाहिजे. जर कारमधून महिला फिरत असेल तर तिला रस्ते कसे समजतील? गरिबांच्या वेदना काय समजतील? म्हणून ह्या गरिबांच्या वेदना समजायच्या असतील, जर परिस्थिती जाणून घ्यायची असेल तर प्रत्यक्ष तुम्हाला तिथं जाऊन बघावं लागेल. म्हणून असं जाऊन बघावं लागेल. तर आतापर्यंत आम्ही कोणती नगरसेवक महिला, आतापर्यंत नगरसेवक या नावावर महिला निवडून आलेल्या आहेत, पण आम्ही ते कधी बघितलेले नाहीत. म्हणून आमची अशी इच्छा आहे की बा नगरसेवक महिला जर निवडून येत असेल तर ते महिला घराच्या बाहेर पडणारी असावी, लोकांच्या प्रश्नांना म्हणजे प्रश्न काय असतात ते स्वतः जाणून घेणारी असावी, लोकांच्या घरापर्यंत पोहोचणारी असावी, अशी आमची प्रबळ इच्छा आहे. आणि वंचित बहुजन आघाडी ते विश्वासाने सोडवते आणि विश्वासाने शोषित पीडित वंचितांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे, उभी राहीन आणि उभी राहत आलेली आहे. धन्यवाद. या ठिकाणी महिलांचे असे म्हणणे आहे की बा जे काही विद्यमान नगरसेविका आहेत त्या कधी आम्हाला प्रभागात दिसल्याच नाही. तर त्यांचं असंही म्हणणं आहे की जे राखीव जागेतून समजा निवडून नगरसेविका असतात किंवा जे काही निवडून आलेले होते ते कधी आम्हाला दिसले नाही, की जे कोणी आता नव्यानं कोणी निवडून येईन तर त्या ग्राउंड लेवलवर नगरसेवकांनी काम करावे, हे महिलांचं असं मत आहे. या ठिकाणी अजून गावचे नागरिक आहेत, यांना आपण प्रश्न विचारू. काय या निवडणुकीच्या संदर्भात आपलं म्हणणं? माझं नाव पवन पाखरे आहे. मी गौतम नगर शिवनीमध्ये राहतो. माझं एकच म्हणणं आहे, आतापर्यंत BJPची सत्ता होती शिवनीमध्ये BJPची सत्ता असताना शिवनी गावाचा विकास काहीही झालेला नाही आहे. आता आमच्या गावामध्ये आमच्या गौतम नगर शिवनी ते 6 महिने अगोदर 7-8 महिने अगोदर आमच्या इथं 2 ते 3 पेशंट निघाले डेंग्यूचे. आम्ही आमच्या नगरसेवकांना कॉल केला, त्यांना कळवलं की बा आमच्या इथं डेंग्यूचे पेशंट झालेत. तर त्यांनी काही आम्हाला त्याबद्दल उत्तर दिलं नाही. पण नाल्या जे आहेत आमच्या इकडच्या ते साफ नव्हत्या. तर ते नाल्या आता आमच्या 2 महिने झाले, आता 2 निवडणूक आलेली आहे 2026ची. तर तेव्हा त्यांनी 2 महिने अगोदर नाल्या बनवल्या आणि आता रस्ते बनवले. तर मागचे 3 वर्ष झाले इथं नॅशनल हायवे म्हणून आहे. नॅशनल हायवे आमच्या शिवनी गौतम नगरमधून चाललेला आहे. तर तिथं कसं आहे, एक ढाल झालेली आहे, तर तिथं पाणी साचत आहे. 3 वर्ष झाले एकसारखं पाणी साचत आहे. तिथं नागरिकांना प्रवास करताना भरपूर त्रास होत आहे. कोणती लेडीजच पडत आहे त्या पाण्यामध्ये, कोणता माणूसच पडत आहे, भरपूर त्रास होत आहे. त्या आम्ही भरपूर जणांना सांगितलं, या गोष्टीचा प्रयत्न केला की इथं हे पाणी नसावं किंवा हे पाणी तिथून निघावं
आणि हा रस्ता थोडासा आमच्यासाठी येण्या जाण्यासाठी मोकळा व्हावं. कारण की आमच्या नगरमधल्या महिला त्यांना येण्या जाण्यासाठी भरपूर त्रास होत होता. तर आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे तुम्हाला की तुम्हाला जर का विकास पाहिजेच असणार तुमच्या शिवणीचा, तर तुम्ही फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीला मत द्या. बस याच्या व्यतिरिक्त आमचं दुसरं काहीच म्हणणं नाही. या ठिकाणी नागरिकांचे असे म्हणणे आहे की बा त्यांच्या जे काही नाल्या आहेत, साफसफाई या संदर्भात विद्यमान नगरसेवकांनी कुठलेही असे ठोस पावले उचलले नाहीत. तर तो संताप त्यांच्या भावनेतून त्यांनी व्यक्त केला. आपण अजून बोलूया नागरिकांशी. काय निवडणुकीच्या संदर्भात आणि इच्छुक उमेदवारांच्या संदर्भात आपलं काय मत आहे? सर्वांना जय भीम. मी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आहे. माझं एकच म्हणणं आहे फक्त की शिवनी आणि मलकापूरमध्ये मलकापूर प्रभाग क्रमांक 14 याच्यामध्ये मलकापूर हा भाग सर्वात मोठा होता. मागच्या वर्षी म्हणजे मागच्या टर्मला 15,000 लोकसंख्या असलेल्या ठिकाणी एकही कॅन्डिडेट वंचित आघाडीने दिला नाही. आणि 25 वर्षापासून तिथं वंचित बहुजन आघाडी म्हणजेच भारिप बहुजन महासंघाची तिथं सत्ता होती. पण शिवनीमध्ये 3 कॅन्डिडेट आणि OBC पार्सल देण्यात आला होता. आमचं एकच म्हणणं आहे, मी शिवनी खदानचा रहिवासी या नात्यानं, की शिवनी खदान मलकापूरमधून 2 कॅन्डिडेट तिकडून देण्यात यावे आणि 2 कॅन्डिडेट शिवनीचे देण्यात यावे. पक्षाने कुठल्याही कॅन्डिडेटला हे दिलं पाहिजे. आम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे त्याच्यासोबत राहू. पक्षाने 2 उमेदवार दिले पाहिजे असं त्यांचे मत आहे. या ठिकाणी आपण मलकापूर येथील देवेशदादा पाथोडे आहे यांचे आपण या निवडणुकीच्या संदर्भात त्यांचे सुद्धा मत जाणून घेऊ. काय दादा निवडणुकीच्या संदर्भात आपण सांगू शकाल? सर्वप्रथम या ठिकाणी मलकापूर जे ग्रामपंचायत आहे त्याची लोकसंख्या एकूण 13,500 होती. शिवनीची लोकसंख्या ही 13,500 होती आणि मलकापूरची लोकसंख्या ही 15,500 होती. हद्दवाढी दरम्यान हे काय या ठिकाणी सर्वप्रथम जो प्रभागाची रचना करण्यात आली त्यामध्ये दोन्ही गावाचा समावेश करण्यात आला. दोन्ही गावाचा समावेश हद्दवाढीमध्ये ज्यावेळेस झाला त्यावेळेस जे आश्वासनं इच्छा सत्ताधारी नेत्यांनी या ठिकाणी दिली की आपली हद्दवाढ झाल्यानंतर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट केलेली गावं याचा एक विकास आराखडा तयार करण्यात येईल आणि 100 कोटी रुपये या ठिकाणी खर्च करण्यात येईल. तर माझं त्या सत्ताधारी लोकांना सांगणं आहे, त्या BJPच्या सर्व लोकांना सांगणं हे आहे की तुमचे खासदार, तुमचे आमदार आणि तुमचेच मंत्री या ठिकाणी सत्तेत असतानासुद्धा सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी कुठेही न्याय दिला जात नाही. आणि दोन्ही शिवनी आणि मलकापूर गावची जे हद्दवाढ जे समाविष्ट करण्यात आल्यानंतरसुद्धा या भागाचा जो विकास आराखडा तुम्ही जो तयार केला होता तो इथं कुठेही दिसलेला नाही. इच्छा सत्ताधारी लोकांनी जे प्रमुख लोक होते, आता मलकापूरमध्ये युवकांवरती चाकू हल्ले झाले, तिथच्या महिलांवरती झेंड्याचे प्रकरण झाले, त्यावेळेससुद्धा कोणी आलं नाही. शिवनी खदानवरचं अशी परिस्थिती आहे आजची की त्या ठिकाणी पाण्याची सर्वात मोठी समस्या आहे. पाणी टंचाई आहे. दूषित पाणी पुरवठा त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून होऊन राहिला. आणि आपल्या शिवनीमध्ये आणि मलकापूरमध्ये या दोन्ही ठिकाणी MIDC सेक्टर आहे. आज महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये 2250 कंपन्यांना या ठिकाणी प्लॉट अलाउट्स केलेले आहेत. पण कुठंही या ठिकाणी शिवनीच्या परिसरातले सर्वसामान्य कुटुंबातले जे मुलं आहेत, ज्या महिला आहेत, ज्या आजही लोकांच्या घरी धुणे भांडी करायचे काम करतात, इच्छा युवकांना त्या MIDC सेक्टरमध्ये कुठेही रोजगार मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आजचा इथचा स्थानिक युवक, इथचा स्थानिक मजूर हा या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ज्या कंपन्या स्थापन आहेत त्याच्यामध्ये दिसून येत नाही. त्याचं धोरण हे आहे की सत्ताधारी पक्ष फक्त आपल्या सत्तेच्या मस्तीमध्ये या ठिकाणी जनतेकडे दुर्लक्ष करून सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ शकत नाही. अशा धोरणाचा विरोध करून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी एक अजेंडा हाती घेतलेला आहे की या संपूर्ण भागामध्ये असणाऱ्या युवकांचा आणि महिलांचा, मजुरांचा, कष्टकऱ्यांचा या ठिकाणी होणारा विकास तो त्यांच्या झोपडीपर्यंत जाऊन त्यांच्या घरामध्ये बसून या भागात असणारे अपंग, मतिमंद, विधवा, घटस्फोटित, निराधार, वयोवृद्ध ज्यांच्या घरासमोर नाल्या नाही, रस्ते नाही, पाण्याची समस्या आहे, सांडपाण्याचे गड्डे आहेत आणि घरोघरी जे नळ देण्यात आले ते काही स्थानिक कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी आणि त्यांचे मतं मिळवण्यासाठी या ठिकाणी दिलेले आहेत. तो वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा आणि स्ट्रॅटर्जी या पद्धतीची आम्ही ठरवली आहे की आम्ही सर्व कार्यकर्ते, आम्ही जेवढे उमेदवार आहोत ते 4ही
उमेदवार या ठिकाणी जे बाळासाहेब आंबेडकर देतील, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. त्या पक्षाची ताकद या ठिकाणी आम्ही निर्माण करू. या ठिकाणी कुठली बंडखोरी होणार नाही याचीसुद्धा आम्ही दखल घेणार आहे. कारण आम्हाला बाळासाहेब आंबेडकरांचा जो अजेंडा आहे, ज्या संपूर्ण जाती धर्माला या ठिकाणी न्याय देण्याचा जो अजेंडा आहे, आज इथं मुस्लिम समाजाची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. मुस्लिमांसंदर्भात काही बोलल्या जात नाही. या ठिकाणी बौद्ध समाजाच्या वस्ती आहेत. बौद्धांसंदर्भात सुद्धा कुठलाही डिसिजन घेतल्या जात नाही. तिकडे ओबीसी आहेत. आमच्या मलकापूरमधले तर अशी परिस्थिती आहे की तुमचे सत्ताधारी नगरसेवक त्या भागात आलेच नाही. लोकांचा अतिशय मोठा रोष या ठिकाणी वाढलेला आहे. मला उभं राहायचं आहे, मला उमेदवारी पाहिजे, या अपेक्षेनं लोक, माझं काहीतरी सरळ होईल या अपेक्षेनं लोक काम करून राहिले. पण सर्वसामान्य जनतेचं जे मरण होऊन राहिलं, त्या सर्वसामान्यांच्या प्रश्नावरती कोणीही आवाज उचलायला तयार नाही. फक्त कुठला तरी एक मोठी कार घेतली, मोठ्या बिल्डिंगा बांधल्या, मोठे मोठे या ठिकाणी व्यवसाय उभे केले, तर त्याच्यातून जनतेचे प्रश्न मिटणार नाही आहेत. त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांची लढाई ही रस्त्यावरची आहे. ते दलितांची आहे, मुस्लिमांची आहे, ओबीसींची आहे. त्या सर्व अगडपगड जातींना बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी न्याय देण्याच्या भूमिकेत आहेत. आणि आजचा ओबीसी हा सुद्धा जागृत झालेला आहे. आणि आजचे मुस्लिमसुद्धा जागृत झालेले आहे. मुस्लिम समाजावर जो अन्याय या ठिकाणी पूर्ण भारतभर वाढलेला आहे, त्याला तीव्रपणे विरोध करणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत. आणि पूर्ण वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी पक्ष आहे. आमची भूमिका एवढीच आहे की या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला त्याच्या झोपडीपर्यंत जाऊन, जो कार्यकर्ता आज इलेक्शनच्या परेडमध्ये या ठिकाणी दिसून राहिला, तो 8 वर्ष 2017ची निवडणूक झाल्यानंतर 8 वर्षाच्या कालखंडामध्ये तो कार्यकर्ता कधीच त्या झोपडीपर्यंत जात नाही. फक्त निवडणूक आली म्हणे 15 दिवस कोणीतरी चमकोगिरी करत असेल तर त्यालासुद्धा जनते या ठिकाणी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि या ठिकाणी तुम्हाला निश्चितच सांगतो की सत्ताधारी पक्षाला रोखायचं काम फक्त वंचित बहुजन आघाडीच करू शकतात आणि तेच त्याचे सच्चे कार्यकर्ते करू शकतात. कारण आम्ही कुठल्याही आमिषाला, ना मटण, ना दारू, ना पैसा, या आमिषाला बळी न पडता डायरेक्ट या ठिकाणी बाळासाहेबाचा अजेंडा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. आणि आम्ही त्या भूमिकेत ठाम आहे. म्हणून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे 4 नगरसेवक प्रचंड बहुमताने निवडून येतील अशीच मी आशा व्यक्त करतो. या ठिकाणी देवेश भाऊ यांनी जो आपला मुद्दा मांडलेला आहे, तो एक MIDCच्या जे काही मजूर वर्ग आहे किंवा प्रभागातील जे काही समस्या आहेत, त्या अनेक पैलूंना त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहे. आम्ही या कार्यक्रमात म्हणजे भारतीय जनता पार्टीच्याही उमेदवारांना फोन केला, पण ते या कार्यक्रमाला उपस्थित म्हणजे आमचा फोनच रिसीव केला नाही. तर ते पण या ठिकाणी आवर्जून सांगतो. या ठिकाणी अजून काही प्रतिक्रिया घेऊ. काय आपला प्रभाग 14च्या संदर्भात आपलं काय दादा मत राहणार आहे? दादा, प्रभाग क्रमांक 14च्या संदर्भात माझं मत स्पष्टपणे हेच आहे की प्रभाग क्रमांक 14च्या लोकांनी किंवा कुठल्याही नागरिकांनी एक नगराची सेवा करण्यासाठी नगरसेवक निवडावा, नगर नेता नसावा. आपली जे निवडणूक आहे महानगरपालिकेचे नगरसेवकाची निवडणूक असल्यामुळे एक नगरसेवकच पकडावा. आणि सेकंड म्हणजे असं आहे की आपण यामध्ये या ठिकाणी पाहतो की जे मुद्दे आजपर्यंत चाललेले आहेत तेच मुद्दे दरवेळेस सांगत आहे. जे रस्ते, नाली, गटार, पाणी याच्यावर तेच चालत आहे. पण जे नवीन युवकांना जर का कुठल्या प्रकारे संधी मिळत आहे तर नवीन युवक काहीतरी नवीन प्रकल्प याच्यामध्ये आणतात. आज आपण पाहत आहे की समजा अन्न, वस्त्र, निवारा हा मूलभूत हक्क आहे, पण त्याच्यासोबतही एक मूलभूत हक्क म्हणजे आज आपलं नेटवर्क आहे, नेट आहे, जे आपल्याला महिन्याला आपण 350 रुपये आपण त्यामध्ये भरतो. तर काही असे प्रकल्प आहेत, जे वायफाय हॉटस्पॉट प्रकल्प आहे, तो महानगरपालिकेचा प्रकल्प आहे. जर युवकांना जर का कुठल्या प्रकारे संधी मिळत आहे, जर नवीन युवक जर काही करण्याचा प्रयत्न करतात, त्यांनासुद्धा यांनी या गोष्टीची दखल घेण्यात यावी व नवीन युवकांना पण संधी देण्यात यावी आणि जे आपलं कार्य आहे हे अशा प्रकारे करण्यात यावं. युवकांचे नवीन प्रकल्प आले पाहिजे, हे सुद्धा नागरिकांची भावना आहे. या ठिकाणी अजून काही नागरिक जोडलेले आहेत, आपण विचारूया. हे जे महानगरपालिकेचे इलेक्शन आता रणधुमाळी, या संदर्भात एक नागरिक म्हणून आपलं काय मत किंवा आपल्या काय भावना आहे? नागरिक म्हणून हेच मी बोलू शकतो की सर्व उमेदवार आता मी भरपूर वेळपासून इथंच आहे. सर्व उमेदवार बोलले. कोणी रस्त्याच्या समस्यावरती बोललं, कोणी हद्दवाढी समस्यावर बोललं, कोणी जनतेच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्याबद्दल बोललं, पण कोणी या मुद्द्यावर बोलायला तयार नाही आहे की सर्वसामान्य जनतेचे अधिकार काय आहेत. जेव्हा एखादा नगरसेवक कोणी बनतो त्याला प्रश्न विचारायचे, तुम्हाला नागरिक म्हणून कोणते कोणते अधिकार आहेत. जर कधी तुम्हाला एखाद्या पोलीसवाल्याला जर कधी कोणते अधिकार, तुमच्या सर्वसामान्य जनतेला तुम्हाला कोणत्या पोलीसवाल्याला कोणत्या प्रश्न विचारायचे अधिकार आहेत हे जर कधी तुम्ही एक नेता म्हणून सांगू नाही शकत, तर मग मला तरी असं वाटतं की तुम्ही नगरसेवकच्या भूमिकेला योग्यरित्या न्याय नाही देऊ शकत. त्याच संदर्भात आता भरपूर काही आहेत. जर कधी
तुम्ही जिल्हा परिषदमधनं जे स्कीम येणार आहे त्या स्कीम जर कधी तुम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून नाही देते, म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की पोहोचून देत आहे म्हणजे तुम्ही मधात कुठेतरी गबन करताय, पण जर कधी सर्वसामान्य जनतेला ते माहिती करून द्यायचं तुमचं काम आहे तर मग तुम्ही ते करून पण द्यायला पाहिजे. जर कधी एखादी स्कीम आली महानगरपालिके मधात कुठेतरी गबन करताय, पण जर कधी सर्वसामान्य जनतेला ते माहिती करून द्यायचं तुमचं काम आहे तर मग तुम्ही ते करून पण द्यायला पाहिजे. जर कधी एखादी स्कीम आली महानगरपालिकेमधनं एखादी स्कीम आल्यानंतर ते सर्वसामान्य जनतेला माहीत पडेल तेव्हा तो त्याचे डॉक्युमेंट जमा करेल, तेव्हा तो त्याचे डॉक्युमेंट तिथं नेऊन देईल. तो तुमच्या सहकार्यानं जरी नाही नेऊन दिलं स्वतः जाईल, सुद्धा नेऊन देणार, पण माहीत पडायला तर पाहिजे. जर कधी हे गोष्ट तुम्ही करणार नाही नेता म्हणून तर मग तुम्ही प्रभागाचा विकास करसाल, ठीक आहे, तुम्ही रस्ते बनवसाल, तुम्ही नाल्या बनवसाल, पण ते योग्यरित्या बनत आहे की नाही बनत आहे. इथं जर कधी आता भरपूर पब्लिक जमा आहे, तुम्ही कोणत्याही नागरिकाला, सर्वसामान्य नागरिकाला एक फक्त रस्त्याचा डायमीटर किती असायला पाहिजे किंवा त्याच्यावर किती लेअर्सची काम व्हायला पाहिजे, कसे काम व्हायला पाहिजे, त्याच्याखाली मुरुम किती असायला पाहिजे, मुरुमच्यावर गिट्टी किती असायला पाहिजे, गिट्टीच्यावरती डच किती असायला पाहिजे, डचच्या नंतर मग तुमचं डांबरीकरण किती असायला पाहिजे, हे जर कधी सर्वसामान्य जनतेला माहितीच नाही पडलं तर मग तुम्ही भ्रष्टाचारासाठी तर मग रस्ते तर मोकळेच आहेत ना नेत्यांना. जर कधी तुम्ही हे गोष्टी जर कधी सर्वसामान्य जनतेला त्याच अनुषंगाने अजून एक विचारतो, त्याच अनुषंगाने की आता ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही जे सांगितलेलं आहे किंवा रस्त्याची क्वांटिटी किंवा काय कुठल्या प्रकारचे मटेरियल असायला पाहिजे, त्याच अनुषंगाने मी नवीन जे आता प्रभागामध्ये इच्छुक उमेदवार आहेत आणि नवीन चेहऱ्यात या नवीन चेहऱ्याच्या संदर्भात आपलं एक तरुण युवक म्हणून आपलं मत काय? माझं हेच मत आहे की कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. तुम्ही नवीन जागृत पिढी आहात, तुम्ही कोणत्याही पक्षाशी बांधील म्हणून फक्त तुम्ही वैचारिक बांधील असायला पाहिजे. वैचारिक बांधील असल्यामुळे तुमचा एक तुम्हाला फायदा होतो. जेव्हा समोरचा पक्ष वैचारिक नाही राहणार तुम्ही त्या पक्षाचे कार्यकर्ते नाही राहणार. तुम्ही एका नेत्याचे निष्ठावंत राहा, पण तेव्हापर्यंत जेव्हा तो नेता तुमच्या समाजाला, तुमच्या प्रभागाला, तुमच्या जिल्हास्तरीय नेता असेल, तुम्ही जिल्हास्तरीय नेत्यासोबत तुम्ही एकनिष्ठ आहात, जिल्ह्याला तो पुढे नेता तेव्हापर्यंत तुम्ही त्यांच्या विचाराचे समर्थक आहे, म्हणून तुम्ही त्याच्या विचारापर्यंतच समर्थक राहाल. तुम्ही एक निष्ठावंत त्याच्या विचारासोबत राहा, त्यांच्या कर्तृत्वासोबत राहा, पण त्यांच्या म्हणजे वैयक्तिक नका राहू. तो व्यक्ती काहीही करेल आणि तुम्ही त्यांचे निष्ठावंत आहात म्हणून तुम्ही त्यांच्या मागं राहाल. एक विषय मला बोलायचा, वैचारिक धोरण असलं पाहिजे तरुणांचं, हेच आपलं धोरण कायम असलं पाहिजे असंही त्यांचं मत आहे. अजून विचारून घेऊ, काय म्हणणं होतं अजून? माझं असं मत होतं की या ठिकाणी जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांनी खरंच या मतदारांचा, या लोकांचा कुठंतरी विचार केला का, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. सत्ताधारी नगरसेवकांनी काय केलं, या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी घरकुलं दिले, स्कीम दिल्या, गव्हर्नमेंटच्या स्कीमा पोचवल्या, त्यांच्याच घरासमोरचे रस्ते केले, त्यांच्याच घरासमोरच्या नाल्या केल्या. आणि आता संपूर्ण 8 वर्ष गेल्यानंतर सत्ताधाऱ्यांना जाग आला की कुठंतरी रस्ते झाले पाहिजे, नाल्या झाल्या पाहिजे, म्हणून आता ते रस्त्यावर उतरून पटापट उद्घाटनाचे कार्यक्रम करून राहिले. उद्घाटनाचे कार्यक्रम करत असतील, पण त्यांना जिथं जिथं मतं मिळाली त्याच वस्तीमधले कामं झालेले आहेत. 100% ते कुठं न्याय देऊ शकले नाही. त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या गरजा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. आज अशी परिस्थिती आहे, सत्ताधाऱ्यांकडे भरपूर पैसा आहे, भ्रष्टाचाराचा भरपूर पैसा त्यांनी जमा करून ठेवलेला आहे, म्हणून आज त्यांचे मार्केट उभे राहिले, त्यांच्या गाड्या घोड्या झाल्या, त्यांचे मोठे मोठे व्यवसाय उभे झाले. तर हे सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी जो केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून येणाऱ्या ज्या स्कीम्स आहेत त्या स्कीमच्या आयडिओलॉजीवर यांनी काम करून स्वतःची घरं भरण्याची कामं केलेली आहेत. त्यामुळे कुठंतरी परिवर्तन झालं पाहिजे. तर मी शिवनीवासियांना आणि सर्व मलकापूर आणि शिवनी खदानवासियांना एक विनंती करेन की आपण एक हुशार मतदार आणि अनुभवी मतदार आहे, या लोकांचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे की हे लोक सर्वसामान्य जनतेच्या घरापर्यंत पोचत नाहीत. आज तुम्हाला विविध आमिष उभे करून देतील, पण जनतेतल्या मनातला नगरसेवक जो जनतेचे प्रश्न रस्त्यावर उतरून आंदोलन करून तो लढू शकते असा तुम्ही नगरसेवक निवडायला पाहिजे. तो कोणी जाती धर्माचा असो, पण त्या नगरसेवकाच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहिलो पाहिजे, कारण तेच प्रश्न सोडू शकतात जे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या डोळ्यात डोळे घालून अभ्यासू नेतृत्व घेऊन त्या ठिकाणी जाऊन भांडू शकतात, बोलू शकतात. तेच सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ शकतील. नाहीतर सत्ताधारी लोकांना आता इतका वंचित बहुजन आघाडीचा धाक झालेला आहे. वंचित बहुजन आघाडीची ताकद काय आहे? वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य लोक जे प्रत्येक जाती धर्मातले आहेत. हीच वंचित बहुजन आघाडीची सर्वात मोठी ताकद आहे. त्याच ताकदीच्या भरोशावर आम्ही या ठिकाणी आजची पुढची निवडणुकीची रणनीती आखलेली आहे. आणि जे सत्ताधारी नगरसेवक आहेत यांनी आतापासून वंचितचा धाक घेऊन या प्रभागामध्ये वेगवेगळे बिर्याणीचे कार्यक्रम ऑर्गनाईज केलेले आहेत. वेगवेगळ्या नगरातल्या मुलांना, युवकांना हाताशी धरून त्यांना दारूचे व्यसनं लावून
त्या ठिकाणी व्यसनं म्हणजे मी तर म्हणतो की काही लोकांचे मोठे मोठे दारूचे व्यवसायाचे दुकानंसुद्धा या महानगरपालिकेच्या हद्दीत आहेत. दुसरी गोष्ट की काही नगरसेवकांनी आता काही चमकोगिरी करण्याचा प्रयत्न केला. समोर बिअर शॉप आहे, बिअर बार आहे स्वतःचा, आणि तिथं लाठीकाठीचा कार्यक्रम या ठिकाणी शिवसेनेच्या नगरसेवकांना हाती घेतलेला आहे. BJPचे नगरसेवकाला जेव्हा वंचितची या ठिकाणी राजेंद्र पातोडेंची एंट्री होते तर त्या ठिकाणी ते वस्त्यांमधले लोक बिर्याणी खायला घेऊन जाऊ शकतात. तो वंचितच्या एक सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्त्यांचा काय धाक असतो हा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिला आहे. त्यामुळे सत्ताधारी BJP हे घाबरलेली आहे. उद्या परिवर्तन नक्कीच होईल. जनता आमच्यासोबत आहे हा विश्वास दाट आम्हाला आहे. BJP पक्ष हा घाबरलेला आहे असं वंचित बहुजन आघाडीचे इच्छुक उमेदवार यांचं म्हणणं आहे की त्यांनी विविध आमिषे दाखवून विविध प्रकारे फक्त विकासाच्या नावावर त्यांचं स्वतःचंच घर भरलेलं आहे असा सुद्धा आरोप या ठिकाणी झालेला आहे. या ठिकाणी अजून आपण काही नागरिकांशी चर्चा करूया. या निवडणुकीच्या संदर्भात एक तरुण युवक म्हणून आपलं काय मत आहे? हमारा इतना ही कहना है कि जहाँ रोड बने वहाँ पे रोड डबल बना रहे, जहाँ ज़रूरत है वहाँ पे रोड बनना चाहिए. इसके लिए हम ऐसा कौन सा नगर है जहाँ पर दो रोड हो गए? इधर स्टेशन पे इधर हर तरफ बन रहे हैं रोड, सब तरफ जहाँ बनने की ज़रूरत है वहाँ पे नहीं बन रहे. इसलिए हम मजलिस को मैदान में उतारेंगे और पूरे चारों कैंडिडेट जोरों शोरों से जीत के लाएंगे इंशाल्लाह उनको. ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिम है. बोला. या ठिकाणी MIMचे कार्यकर्ता आहेत. यांची अशी इच्छा आहे की बा MIMच्या वतीनं चारी कॅन्डिडेट या ठिकाणी उतरले गेले पाहिजे. आमची काही हरकत नाही. या ठिकाणी सर्वात जास्त मुस्लिम मतदारांची या ठिकाणी उपस्थिती आहे. मी त्या मुस्लिम मतदारांना सांगू इच्छितो की ज्या वेळेस मुस्लिम समाजातील नवयुवक औरंगजेबचे स्टेटस ठेवत होता त्यावेळेस BJP सरकारच्या वतीने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर अन्याय होत गेला. तो अन्याय रोखण्यासाठी मुस्लिम म्हणजे मुलावर जो गुन्हा दाखल करण्यात आला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तो गुन्हा दाखल होऊ नये, त्यांच्यावर अन्याय होऊ नये हे रोखण्यासाठी औरंगाबाद या ठिकाणी औरंगजेबच्या मजारवर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी मजारीवर चादर चढवली. त्याच दिवसापासून मुस्लिमांवर होणारा अन्याय थांबला गेला. त्यांच्यावर दाखल करण्यात येणारे गुन्हे हे त्याच दिवसपासून दाखल झाले नाहीत. मी हे मुस्लिमांच्या जे नवयुवक आहेत त्यांना म्हणजे ठामपणे सांगू इच्छितो. ऑल इंडिया मजलिस उमेदवार उभे करील नाही करील तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु खरोखर या महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजासाठी जे मोर्चा घेऊन रस्त्यावर उतरले ते फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर आहेत. म्हणून मी मुस्लिमांना विनंती करेल की त्यांनी जास्तीत जास्त मतदान हे फक्त बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाच्या उमेदवारांनाच देण्यात यावं. इतर जणाच्या गोष्टीला बळी पडू नका. यहाँ पे इलेक्शन लड़ने का सबको हक है. हर पार्टी इलेक्शन लड़ती, हम भी लड़ेंगे और पूरे जोर शोर से जीतेंगे इंशाल्लाह. उनसे बात कर हमारा यही बोलना है कि जब 2017 में इलेक्शन हुई, 2017 में इलेक्शन होने के बाद वंचित बहुजन आघाड़ी 2 नंबर पे थी. 2 नंबर पे होने के बाद में भी वंचित बहुजन आघाड़ी ने मुस्लिम बस्तियों की हालत आज ऐसी है कि जहाँ 20 साल से आज भी रोड नहीं है और ऐसे जगह रोड बने जहाँ रोड में खिल्ला भी नहीं करता, वो रोडों का विरोध भी नहीं करे वंचित बहुजन आघाड़ी ने. जिन्होंने 2 नंबर पे रहे उन्होंने मुस्लिम बस्तियों की हालतों पे एक ने भी आवाज़ नहीं उठाया. अपने शिवनी के प्रभागों के जो भी नगर सेवक 2 नंबर पे थे उनका काम था कि भाई यहाँ भ्रष्टाचार हो रहा है, ये भ्रष्टाचार को रोकने के लिए वंचित बहुजन आघाड़ी ने क्या काम किया. या ठिकाणी आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहे. अजूनही आता साहजिक आहे ते एक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक आरोप प्रत्यारोप होतीलच. या ठिकाणी अजूनही काही विचारू. माझं मत कसं आहे, भारतीय जनता पार्टी हे जातीपातीचं राजकारण करते आणि जातीपातीच्या राजकारणामध्ये आपलं विभाजन होते. मुस्लिम असो, बहुजन असो, दलित असो, आपली जी विचारधारा आहे हे संविधानिक विचारधारा पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधानावर असले पाहिजे. मेन मुद्दे जे आपल्या महानगरपालिकेचे आहेत, कोरोना काळामध्ये जे झालेलं लोकांचं अमिष जे झालेलं त्याच्यामध्ये लोकांची बडी, मला असं वाटते हे बडीने ही हत्या त्यांची झाली. कारण की निष्पास म्हणजे एकदम खराब परिस्थितीचं असं नियोजन महानगरपालिकेचं होतं. त्या काळामध्ये नगरसेवक हे घराच्या बाहेर निघालेने स्वतःचा जीव घ्यायसाठी आपल्या फार्म हाऊसवर गेले. त्यावेळी लोकांचे समस्या कुठे होते, लोकांचं
एवढी आरोग्यसेवा एवढी ढसाळली होती का लोकांना डॉक्टर औषध भेटत नव्हतं, एक भयभीत वातावरण होतं. आणि एक दुसरा माझा एक असा मुद्दा आहे का सर्वात महत्त्वाचा म्हणजे जे सिस्टममध्ये जे येणाऱ्या पिढीला जे शिक्षण आहे, शिक्षणामध्ये जे आजचं भविष्य आहे, त्या भविष्यामध्ये शिक्षणाचं महानगरपालिकाचं कुठे धोरण आहे. आता महानगरपालिकामध्ये शाळा बंद पडत आहेत, शिक्षकांची भरती होत नाही आहे, शिक्षकांना रोजगार भेटत नाही आहे. आणि यांचे जे BJPचे कार्यकर्ते असतील, जे राजकीय लोक असतील, हे शिक्षणाचे स्वतःचे धंदे यांनी ब्लॅक धंदे चालू केले. 50-50 1-1 लाख रुपये डोनेशन घेऊन आज गरिबांना पण ते शिक्षण परवडत नाही, असं शिक्षण मजबुरीनं घ्यावं लागते. म्हणून हे खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. आपल्याला जातीपातीला सोडून शिक्षणाचे, आरोग्याचे, आता ई-बसचा मुद्दा आहे, लोकांना खूप असे काही मुद्दे आहेत. म्हणून मी शिवनीवासियांना एवढंच सांगू इच्छितो का जे मुद्दे जे आहे ते फक्त महानगरपालिका पुरते घ्या आणि आपण या मुद्द्यावर निवडणूक लढू आणि जिंकू. आणि 100% खात्री सांगतो, वंचित बहुजन आघाडी यावेळी 100% ती या प्रभागामध्ये विजय होणार. जातीपातीचं राजकारण नको अशी भूमिका आहे. या ठिकाणी प्रभाग 14मध्ये आपण विविध पक्षाचे इच्छुक उमेदवार यांच्याशी दिलखुलास चर्चा केली. काही खैराती अशा झाल्या, आरोप प्रत्यारोप हे सुद्धा झाले आहे. अनेकांचे असे म्हणणे आहे की या प्रभागात म्हणजे विकास हा स्वतःच्या घरचाच विकास झाला, प्रभागाचा विकास झाला नाही. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे पाहण्याचं उत्सुकता असेल की कुठल्या पक्षाचा झेंडा हा महानगरपालिकेवर फडकणार. अकोला से सी न्यूज संवाददाता प्रवीण वाहुरबाग की रिपोर्ट। जाहिर है जैसे जैसे चुनाव नजदीक आते हैं प्रभाग 14 शिवड़ी मलकापुर का राजनीतिक तापमान बढ़ता जा रहा है। जनता का बढ़ता असंतोष और उम्मीदवारों की बयानबाजी इस चुनावी लड़ाई को और रोचक बना रही है। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।